नमस्कार मित्रांनो. निक्की आणि अरबाजचा वाद जो आहे तो घरामध्ये विकोपाला पोहोचलाय. आता बरेच जण जे आहेत ते अनेक स्ट्रॅटेजीज तुम्हाला सांगत आहेत. कोणी लोक असं म्हणताय की निक्की जे आहे ते खूप पुढे गेलेले आहे. अरबाजला जळवते आणि अरबाज त्याच्या गेममध्ये अडकलाय. कुणी असं म्हणत आहे की अरबाज जो आहे तो निक्कीसाठी वेडा झालेला आहे आणि निक्की त्याला पाहिजे म्हणून तो अशा प्रकारचे नाटकं करत आहे. कुणी असं म्हणतंय की आता अरबाज वर्सेस निक्की जे आहे ते बिग बॉसच्या घरात खूप जास्त पाहायला मिळणार आहे. पण ऍक्च्युली नक्की काय आहे? अरबाज आणि निक्कीचा गेम प्लॅन काय आहे? कारण दोघंही एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. निक्की यांनी बिग बॉस 14 केलेला आहे, तर अरबाज यांनी स्प्लिट विला केलेला आहे. म्हणजे रियालिटी शो घोटून पेलेले कंटेस्टंट आहेत आणि या दोन लोकांमधली लढाई जी आहे ती अतिशय रंजक वळणावर पोहोचलेली आहे. आता या दोन लोकांमध्ये नक्की गेम कोणाचा ओके चालू आहे, कोण जो आहे पाठी आहे आणि कोण पुढे आहे, किंवा दोघांचा गेम कसा चालू आहे, या सगळ्या गोष्टीबद्दल आपण बोलूया. निक्की वर्सेस अरबाज. काय झालंय मित्रांनो, भाऊच्या धक्क्यावर निक्कीला चुगली दाखवण्यात आली आणि त्यानंतर निक्की जे आहे ते खूप भयानक पद्धतीने तिने जे आहे तो गेम चेंज केला नाही. तिने डायरेक्ट ए टीमला राजीनामा दिला. आता ए टीमला राजीनामा दिला म्हणजे त्यामध्ये कोण कोण होतं? अरबाज होता, वैभव होता, जान्हवी होती, छोटा पुढारी होता. ही सगळी लोक होती. या सगळ्यांना राजीनामा देऊन ती अचानक रात्रीत पलटली आणि या ए टीमच्या लोकांना नॉमिनेट सुद्धा करू लागली. अरबाजला जळवू पण लागली. अरबाजला अचानकच समजेना की निक्कीमध्ये एवढा बदल का झाला आणि निक्कीचं हे वागणं अरबाजला सुद्धा नाहीसं झालेलं आहे. पण आता जो कालचा एपिसोड पाहिल्यानंतर गेम कसा पुढे चाललाय हे तुम्हाला सांगतो. आता निक्की काय करते बघा, निक्की अरबाजला जळवण्यासाठी अभिजितचा वापर करते. आता काय होतंय, ज्या वेळेस अरबाज जो आहे अभिजित आणि निक्कीला एकत्र बघतोय, त्यावेळेस जे आहे ते त्याला फील होतंय की भाई काहीतरी चुकतंय माझं. हे जे अभिजित आणि निक्की आहे ते अजिबात सुद्धा मला आवडत नाहीयेत आणि म्हणून जो आहे तो जलस फील करतोय. त्यानंतर सेम स्ट्रॅटेजी अरबाज सुद्धा वापरतोय. अरबाज जो आहे तो आर्याचा वापर करून घेतोय आणि निक्कीला जलस फील करायचा प्रयत्न करतोय. पण इकडे निक्की नक्की जलस होते का? बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की निक्की जलस होत नाही, कारण निक्की खूप पुढची आहे. तिला काहीच फरक नाही पडत आर्या आणि अरबाज एकत्र आल्यानंतर. पण माझं थिंकिंग थोडंसं वेगळं आहे इकडे. मलाही असं वाटतं की अरबाजला फरक पडत नाहीये. अरबाज फक्त फरक पडल्याचं नाटक करतोय. आता ते नाटक का करतोय? तर ते नाटक करतोय फक्त फुटेजसाठी. दुसरं कशासाठी नाही. म्हणजे तुम्ही बघितलं असेल, रितेश भाऊंनी जान्हवीला शिक्षा दिल्या आणि निक्की आणि अरबाज मधलं कॉन्व्हर्सेशन काय होतं? अरबाज निक्कीला म्हणला, बघ तू जे आहे ना तुझे सगळे प्लॅन जे आहे ओपनली बोलते आणि त्यामुळे आता जान्हवी मोठी झाली की नाही बघ. जान्हवीला शिक्षा झाली म्हणजे जान्हवीला फुटेज मिळाला आणि जान्हवी मोठी झाली. तुझं फुटेज जे आहे ते तिने खाल्लेलं आहे. इथून पुढे तू जे आहे तुझी स्ट्रॅटर्जी ओपनली बोलत जाऊ नको. हे अरबाजने निक्कीला सांगितलं होतं. म्हणजेच या लोकांना काय फुटेज हवंय फक्त. त्यांना जास्तीत जास्त कॅमेरा पेस हवाय, कारण या लोकांना माहिती आहे की आम्ही जेवढं दिसेल तेवढं लोकांच्या नजरेत राहील आणि दिसण्यासाठी काय करायला लागेल, तर मला हे दाखवायला लागेल की मी अभिजित आणि निक्कीवरती जळतोय, तेव्हा माझ्याकडे कॅमेरे येईल. हे अरबाजच्या डोक्यात आहे, कारण अरबाज जो आहे तो खूप जास्त एक्सपिरियन्स प्लेअर आहे, म्हणून तो आर्याचा वापर करतोय. निक्की ही सेम स्ट्रॅटर्जी वापरते. तिला माहिती आहे मी जर का अभिजित बरोबर जास्त राहिले तर अरबाज जो आहे तो जलस फील करणार आहे, म्हणजे जलस फीलचं नाटक करणार आहे. तर आम्ही दोघंही त्या कारणामुळे दिसू. म्हणजे दोघांचं जे प्लॅनिंग आहे ते फक्त फुटेजसाठी सुरू आहे. त्यानंतर मित्रांनो काय निक्की जे आहे ते जान्हवीच्या विरोधात जाऊन हे दाखवण्याचा प्रयत्न करते की मी खरंच ए टीमच्या विरोधात गेली आणि तिकडून हे फुटेज घेण्याचा प्रयत्न करते. तसंच ती वैभवच्या सुद्धा विरोधात गेली आणि वैभवला ती बोलली की हा अरबाज 2 आहे. याचाच अर्थ काय, निक्कीला अरबाज मॅटर करतो पण जान्हवी आणि वैभव मॅटर नाही करत. तिला माहित आहे की यांचा मी फुटेजसाठी कसा वापर करून घ्यायचा, म्हणून ती या दोघांशी जे आहे ते वाद घालून जे आहे जान्हवी आणि वैभवशी वाद घालून जे आहे ते फुटेज घेत आहे आणि तुम्ही पाहिलं आहे. इकडे अरबाज काय करतोय, अंकिताशी गोड जाऊन बोलतोय किंवा टीम बिनला हे सांगतोय की बाबा निक्की किती वाईट आहे. काय निक्की विषय जो आहे तो बऱ्याच गोष्टी सांगतोय. जसं की काल त्याने आर्याला सांगितलं की निक्की आम्हाला सांगत होती की ती अभिजितला जे आहे ते गेम प्लॅन आणि अभिजित जो आहे तो त्याच्याकडून गेम शिकण्याचा प्रयत्न करत आहे आणि आर्याचं रिएक्शन होतं हा असं रिएक्शन होतं. तर या गोष्टी आहेत. म्हणजे अरबाज जो आहे तो या लोकांचा सुद्धा वापर करायचा प्रयत्न करून घेतोय. पण बी टीम मधले काही मेंबर जसे पॅडी दादा असतील, सूरज असतील, वर्षाताई असतील, ते याच्या भानगडीत अडकायचा प्रयत्न नाही करत आहे. किंवा अंकिता सुद्धा जे आहे तिकडे जाऊन बसते. अंकिताला अरबाजची जवळ करायची आहे म्हणून तिने काल डीपीला नॉमिनेट केलेलं आहे. पण बाकी लोक जे आहेत ते म्हणजे डीपी असेल हे जे आहे ते अरबाजला फसत नाहीयेत. पण फसली कोण, आर्या फसलीये आणि अंकिता त्याला फसली नाहीये, पण त्याच्याकडे जे आहे ते झुकत चाललेले आहे हे त्याला दिसत आहे. कारण अरबाजकडे रियालिटी शोचा एक्सपिरियन्स आहे. त्याला माहित आहे फुटेज कसं घ्यायचं. म्हणजे अरबाज जो आहे तो आर्या, अंकिता आणि टीम बीचा ऑलमोस्ट सगळा वापर करतो. निक्की कोणाचा वापर करते? अभिजित, जान्हवी आणि वैभवचा वापर करते.
या सगळ्यांचा वापर करून झाल्यानंतर एंडला ह्यांना काय भेटतंय तर फुटेज मिळतंय आणि सगळी लढाई जी आहे ते घरामध्ये फुटेजसाठीच आहे. तुम्ही विचार करा, कालचा एपिसोड बघा. कालच्या एपिसोडमध्ये तुम्हाला कोणाचं जास्तीत जास्त फुटेज दिसलं तर सगळ्यात जास्त तुम्हाला निक्की दिसली असेल आणि त्यानंतर अरबाजच दिसला असेल. आज जो एपिसोड टेलिकास्ट होणार आहे म्हणजे अरबाज जो आहे तो घरामध्ये तोडफोड करतोय किंवा सोफा उचलून आपटतो, या सगळ्या गोष्टीने फुटेजचा पेज जो आहे तो कोणाला जास्त मिळणार आहे, तो अरबाज आणि निक्कीलाच मिळणार आहे. आणि ह्यांची जी लढाई आहे ही फक्त जे आहे ते फुटेजसाठी चालू आहे. आता 90% जो आहे बिग बॉसच्या घरातला कॉन्टेंट जो आहे तो निक्की आणि अरबाज देतोय, अशी सध्या परिस्थिती आहे. आणि बिग बॉसचे मेकर सुद्धा या लोकांमध्ये अडकलेले आहे, कारण हे दोघं जे आहेत ते फुटेजचं जे आहे ते महासंग्राम यांनी ओपन केलेला आहे. निक्कीची जी स्ट्रॅटर्जी आहे लोकांना वापर करून फुटेज घ्यायची आणि अरबाजची जी स्ट्रॅटर्जी आहे लोकांना वापर करून फुटेज घ्यायची, ही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कारण अरबाज खरंच निक्कीवरती जळत असता तर बाहेर तो कमिटेड नसता. बाहेर त्यांनी स्वतः सांगितले की बाहेर मी कमिटेड आहे, माझी बाहेर गर्लफ्रेंड आहे, तर तो या दोघांवरती का जळेल? साधं सरळ लॉजिकली गोष्ट आहे. आणि त्याने काल जे सिरियलच्या प्रमोशनसाठी आले होते दुर्गाच्या, तिकडे कबूल केले की बाहेर तो कमिटेड आहे. मग तो या दोघांवरती का जाईल? तर ओव्हरऑल काय ही लढाई आहे फुटेजची. आणि या फुटेजच्या लढाईमध्ये ना या सगळ्यांचा वापर होतोय. आर्याचा वापर होतोय, अंकिताचा, बी टीमचा वापर करण्याचा प्रयत्न केला जातोय, अभिजितचा पण वापर होतोय, जान्हवी आणि वैभवचा पण वापर होतोय. आणि जिंकतात कोण? अरबाज आणि निक्की जिंकत आहेत. मित्रांनो, बिग बॉसच्या घरातली अरबाज आणि निक्कीची जी गेम प्लॅन स्ट्रॅटर्जी आहे ही स्ट्रॅटर्जी फुटेजसाठीच आहे. आणि आता ही पुढे कितपर्यंत यूज होते हे सुद्धा पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे तुम्ही हे समजू नका की निक्की अरबाजचा वापर करून घेते का अरबाज निक्कीचा वापर करून घेतोय. दोघं एकमेकांचा वापर करून घेतात आणि याचा फायदा दोघांना होतोय, नुकसान होतंय बाकी घरातल्या लोकांचं. तुमचं काय म्हणणं या दोघांच्या या गेम स्ट्रॅटर्जी बद्दल मला नक्की सांगा कमेंटमध्ये. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.